किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचा नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिसत्यात तारया नभामध्ये दिवसाच दिसत्यात तारया नभामध्ये हो जगन हे न्यार झालं नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ एकलं घरलं या पदर कसे ती तुमच्या पुढे मला जाऊ दमलेला जीव पुन्हा उमलू नये कानी येते हात जेव्हा आई 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 दमलेला जीव पुन्हा उमलू नये कानी येते हात जेव्हा आई 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 कुठून तरी रस्ता असेल ना एवढा मोठा गड जो पश्चिमेचा कडा आहे तिथं न तटबंदी न भूज कडा असा भडकून सुका तिथून फकस्त वारावारी येतो आणि पाणी खाली बांधतो. माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई भवानीला संधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पियांची चाहूल पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पियांची चाहूल झोपेमध्ये सुद्धा झोपे
आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिऱ्यानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.